जय सियाराम मंडळी. घ्या तुम्ही दर्शन सकाळी सकाळीच रामानंदाचार्यजींचं. सकाळ तर नाही राहिली, व्हिडिओ लेट येणार आहे तुम्हाला. हे बघा, मी चहाचा नैवेद्य नाही देत रामानंदाचार्यजींना, मी दुधाचा देते. कारण की चहा मला असं माझ्या मनाला नाही पटत आहे. म्हणजे प्रत्येकाची इच्छा ज्याची त्याची. पण मी पहिलेपासून चहाच्या ऐवजी दूधच देते नेहमीच. कारण की मी त्यांना देव मानते, म्हणून मी त्यांना दुधाचाच नैवेद्य दाखवते सकाळचा, आणि नंतर जेवणाचा दाखवते, आणि संध्याकाळी पुन्हा दूध देते झोपायच्या अगोदर. हे बघा, माझी रुटीन अशी असते. तुमची कशी आहे ती मला प्लीज कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही कशी सेवा करता. मी सकाळी दूध पाण्याचा नैवेद्य देते, त्याच्यानंतर जेवणाचा देते, आणि पुन्हा रात्री झोपताना दूध ठेवते आणि पाणी बदली करते. तांब्यातलं हे पाणी बदली करून घेते. तुम्ही कसं करता ते मला सांगा, आणि मी कसं करायला हवं तेही मला सांगा प्लीज. कारण की प्रत्येकाची सेवा आणि भाव वेगळा वेगळा असतो. मी माझी पद्धत तुम्हाला सांगितली, आता तुमची प्रत्येकाची पद्धत सांगा की तुम्ही कशी सेवा करता, आणि नैवेद्याला किती वेळा दाखवता आणि काय काय दाखवता तेही सांगा मला, की मी अशा पद्धतीने करते. हे बघा, कशी वाटली आजची पूजा. आणि काल ताईंनी सांगितलेलं की गजानन महाराज आणि काळसिद्धेश्वरांचं हे नव्हतं दिसत, हार वरती होता थोडा, म्हणून आज हार खाली घेतलाय. आणि एकदम खाली घेतला तर मग एकदम खाली येतो, कारण की अडकवायला तिथेच आहे ना हार, अडकवायला असं वरती, त्याच्यामुळे. पाहू शकता तुम्ही आजची पूजा कशी वाटली. हे बघा, आज रामानंदाचार्यजींना तुळस, बेल, गुलाब सगळं मिळून गेलं आहे, सगळं भेटलं. आज चाफा नाही भेटला. ही बघा आजची पूजा. कशी वाटली पूजा नक्की कमेंट्समध्ये सांगा, आणि तुम्ही सेवा कशी करता तेही मला सांगा. मग माझं काय चुकत असेल तर मग मी तशी बदलेल. कारण की मी पहिलेपासून सेम अशीच करते, की सकाळी दूध पाण्याचा नैवेद्य, दुपारी जेवण, आणि पुन्हा रात्री दूध देते झोपायच्या वेळेला. आता तुम्ही कसं करता ते मला सांगा. मी माझी पद्धत तुम्हाला सांगितली. मी असं एक्स्ट्रा असं काहीच देत नाही, म्हणजे असं वेगळं काही खायला आणलं वगैरे ते नाही देत. का की ते मला नाही पटत आहे, ते देव मानते आणि सारखं सारखं काय देऊ ना असं, म्हणून मी देत नाही. पण ते माझ्या मनाचं, ते आता तुम्ही कसं करता तेही मला सांगा. कारण की मी दुसरं काही खायला असलं तर ते नाही देत. हां, एखाद्या वेळेला फळ ठेवेल, फळ असेल तर फळ ठेवेल, पण बाकी मी खायला असं काही घरात आलं वडापाव वगैरे अमुक ढमुक ते नाही ठेवत आहे. जय श्री